मुंबईच्या संदर्भातले काही प्रश्न त्यात निर्माण झाले होते. हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू होती. अशा वेळेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कधी भडका उडू शकत होता. मुंबईतच थांबणं गरजेचं होतं. स्वतः देवेंद्र फडणवीस हे या वाटाघाटीमध्ये गुंतले होते, हे मला माहिती आहे की कशा प्रकारे यातून मार्ग काढायचा, सर्व हायकोर्टाच्या निर्णयानंतर कशा प्रकारे आपण त्यातून पावलं टाकली पाहिजेत किंवा उपसमितीने कोणती भूमिका घेऊन जरांगे पाटलाकडे जायला हवे, यासाठी स्वतः देवेंद्रजी मुख्यमंत्री राज्याचे पडद्यामागे काम करत होते. हे मी अगदी जरी मी त्यांचा टीकाकार असलो तरी हे मी सांगू शकतो. कालचं संपूर्ण श्रेय जे आहे हे देवेंद्र फडणवीस यांचंच आहे. आणि या संदर्भात त्यांच्या ज्या सहकार्याने जरांगे पाटलांना किंवा त्यांच्या आंदोलकांना अपशब्द वापरले त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक, अजित पवार आणि त्यांचे लोक हे काल कुठे होते? ते त्या आनंद सोहळ्यामध्ये का सहभागी झाले नाही? की त्यांना हा आनंद सोहळा मान्यच नव्हता की हे प्रकरण अजून चिघळत राहावं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अडचणीत यावेत, असं काही योजना दुसरे लोक करत होते का? हे काल प्रकर्षानं जाणवलं. की ज्या मागचं मराठा नेत्यांना जमलं नाही ते फडणवीस यांनी करून दाखवलं, अशा प्रकारचे ट्विट आता येत आहेत. नाही, हे ट्विट करणारे भारतीय जनता पक्षाचे कोणते? एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना टार्गेट करणारे आहेत. मुळात उपोषण नक्की संपलेलं आहे, आंदोलन संपलेलं आहे. 8 पैकी 6 मागण्या मान्य झालेल्या आहेत. पण मराठा समाजाचे जे इतर नेते आहेत, मी ऐकत होतो त्यांचा आज काही भास, जे या आधी आंदोलन करत होते किंवा कोर्टात लढत होते, त्यांच्या भूमिका या मागण्या संदर्भात वेगळ्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला काय मिळणार नाही याच्यातून. पण जोपर्यंत संपूर्ण अध्यादेश हाती येत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. तुम्ही कसं विश्लेषण कराल? मी अजिबात विश्लेषण करत नाही. राहिलेले मुख्यमंत्री विशेषतः शरद पवार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय आणि आता फडणवीसांनी घेतलेला अध्यादेशाचा निर्णय, याआधी अशा प्रकारचा निर्णय घेण्याशिवाय फडणवीस यांच्यासमोर कोणताही पर्याय नव्हता. हे पण तुम्हाला मी सांगतो. हायकोर्टानं दिलेल्या आदेशानंतर आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी काल जे निर्णय घेतले ते निर्णय त्यांना घ्यावेच लागले. म्हणजे न्यायालयाचा दबाव होता, त्यामुळे सरकारला या न्यायालय पटकारत होतं. आंदोलक असतील किंवा सरकारही असेल, त्यांना जे न्यायालयाचा दबाव होता. न्यायालयाच्या माध्यमातून सुद्धा हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न झाला.